भारताच्या महिला क्रिकेट संघानं आयसीसी वर्ल्ड कप चॅम्पियनशिपवरती आपला नाव कोरलेलं आहे आणि त्याचा दणदणीत विजय जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये आता साजरा होताना पाहायला मिळतोय। सोलापुरातल्या वाव संघटना देखील या ठिकाणी आनंदोत्सव जो तो साजरा करते, एकमेकांना मिठाईबरोबर फटाक्यांची आतिषबाजी करत हा आनंदोत्सव जो तो या ठिकाणी साजरा होतोय। तरी किती आनंद आहे, खरं तर गेल्या 47 वर्षांची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा आज पूर्ण होती। आज आमचा ऊर अभिमानाने भरून आलेला आहे। आमच्या या भगिनींनी आज जे म्हणजे अशक्यातली गोष्ट शक्य करून दाखवलेली आहे। याच्या अगोदर 2 वेळा सुद्धा आपण सेमीफायनल पर्यंत गेलो पण फायनल जिंकू शकलो नाहीत, परंतु आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा काल वर्ल्ड कपचा त्यांनी चषक आम्हाला गिफ्ट दिलेला आहे। त्याच्यासाठी आमच्या प्रत्येक भारतीय आणि महाराष्ट्रीयन महिलेचा स्वाभिमान जागृत झालेला आहे आणि हा इतिहासातला पहिला तुरा महाराष्ट्रामध्ये जिंकला गेलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही आज जल्लोष साजरा करत आहोत आणि त्यांना आम्ही प्रोत्साहन देतोय, त्यांना आम्ही अभिनंदन करतोय। कॅप्टन हरमीत सिंग कौर हिला आणि तिच्या सगळ्या इंडियन टीम महिला टीमला आम्ही आज अभिनंदन करत आहोत। तर पुरुषांनी सामना जिंकला की लगेच देशभरामध्ये गौरव होत असतो। महिलांचा सामना म्हटल्यानंतर तितकाच उत्साह दिसतोय, मात्र अजूनही महिलांवरती शेरेबाजी केली जाते। महिला अशक्य कामं करू शकत नाही, पुरुषांचा खेळ आहे असं म्हटलं जातं। आपण कशा पद्धतीने बघता जेव्हा महिला या सामन्याकडे जिंकतात त्यावेळेस? आम्ही वाव संघटनेतर्फे, वाव म्हणजे वर्ल्ड ऑफ विमन, आम्ही महिलांना कायम प्रोत्साहन देतच आलेलो आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचं हे म्हणणं आहे की महिला आता जगात सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत। पायलट महिला आहेत, वैमानिक तर आहेतच, परत रेल्वे चालवतात महिला, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत। तसंच वर्ल्ड कप जे महिलांना हिणवलं जात होतं की कधी जिंकू शकणार नाही, ते आज महिलांनी खेचून आणून दाखवलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही खूप आम्हाला गर्व आहे महिलांबद्दल। निवेदन तुम्ही असंही म्हटलं की 1 दिवसाची सुट्टी आता सरकारनं जाहीर केलं पाहिजे, काय मागणी आहे? 1983 साली 25 सप्टेंबर 1983 साली आपल्यासारख्याच मीडियाच्या माध्यमातून BCC म्हणून मीडिया आहे, त्याच्या माध्यमातून एक फारुख इनामदार म्हणून कमेंट्री मॅन होते, त्यांनी एक कमेंट पास केलेली होती की हा जल्लोष पहिल्यांदा जर भारतात आलेला आहे, त्यावेळेला कपिल देव कॅप्टन होते आपले भारताचे आणि वर्ल्ड कप जिंकून आणलेला होता, तर त्यांनी मागणी केलेली होती की 1 दिवसाची सुट्टी जाहीर करावी। त्यावेळेला इंदिराजी गांधी या पंतप्रधान होत्या आणि त्यांनी जेव्हा हे त्यांच्या कानावर पडलं त्यांनी लगेच विदिन अ सेकंद त्यांनी सुट्टी जाहीर करून टाकली आणि सगळ्या क्रिकेटर्सना पण त्यांनी मेसेज दिला की तुमच्या ह्याच्यामध्ये आम्ही पण सहभागी आहोत आनंदामध्ये आणि आम्हाला गर्व झालेला आहे आणि आम्ही भारताला सुट्टी जाहीर केलेली, आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ती सुट्टी दिली गेलेली होती। तर हे महिलांनी पहिल्यांदा हे जिंकलेलं आहे आणि आता महिला प्रधान देश होत आहे, तर आपणही महिलांसाठी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी आम्ही राष्ट्रपती महिला आहेत त्यांच्याकडे करत आहोत। आपल्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कारण की महाराष्ट्रात हा खेळ खेळला गेलेला आहे, त्याच्यामुळे ॲटलिस्ट महाराष्ट्राने तरी सुट्टी जाहीर करावी अशी आपण मागणी करत आहोत। आता आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी ती वाव संघटनेतर्फे केली जाते आणि आनंदोत्सव जो आहे तो सोलापूरमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अयुब कगीसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।